जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. 12वी सायन्स झाल्यानंतर आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून हजारो नव्हे तर लाखो पालकांच्या पसंतीस उतरलेलं होतं ते लातूर पॅटर्न. ज्या लातूर पॅटर्ननं अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला गुणवत्तेची एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली होती. कितीतरी उच्चभ्रू तज्ज्ञ लोकांनी या लातूर पॅटर्नचं नाव सर्वत्र पसरवलं होतं, याची परंपरा जपली होती. पण या परंपरेला आणि या गुणवत्तेच्या इतिहासाला बट्टा लावण्याचं काम काही धिंडांनी केलं आहे. नीट प्रकरण जे 3 दिवस झालं गाजतंय आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी खेळलं जातं आहे. लाखो पालकांच्या स्वप्नांच्यावरती पाणी फिरवलं जातं आहे. आता विचार असा मनामध्ये येतो आहे की नीट पेपर फुटतो कसा, आणि असं जर आत्ता घडलं असेल तर याच्यापूर्वी घडलं नसेल कशावरून. म्हणजे जणू काही या धिंडांनी बोगस डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनवण्याची फॅक्टरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये सर्वत्र मोठं नाव ज्यावेळी बी कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती सापडतो या जाळ्यामध्ये आणि त्याचे धागेदोरी जाऊन मिळतात शिवराज मोटेगावकर, जे नाव लातूरमध्ये मोठ्या अदबीनं घेतलं जायचं. केमिस्ट्रीमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले हे मोटेगावकर सुरुवातीला घरोघरी जाऊन प्रायव्हेट ट्युशन्स घेत होते. इथून चाललेला त्यांचा प्रवास नंतर RCC कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सुरू होतो. एका खोलीमधून सुरू केलेला प्रवास 10,000 नव्हे तर 40,000 विद्यार्थ्यांच्या संख्येपर्यंत पोहोचला आणि 100 कोटींची माया जमवणारा हा प्रचंड साम्राज्य त्याने उभा केलं. सुरुवातीला केमिस्ट्रीमधले एक तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून ज्यांची ओळख होती, स्वतःला गोल्ड मेडलिस्ट म्हणून समजत होते, पण युनिव्हर्सिटीचं नाव नव्हतं. सुरुवातीला लातूरमध्ये त्यांनी कोचिंग क्लासेस सुरू केले आणि नंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हडपसर, पुणे आणि कोल्हापूर अशा इतरत्र दूरवरती आपल्या शाखा पसरवल्या. आणि आमचं गेसिंग्स कधी चुकत नाही इतकं कॉन्फिडन्सपणे आत्मविश्वासाने सांगणारा हा मोटेगावकर मोठा मासा हा CBIच्या तावडीत सापडला. CBIने ज्यावेळी त्यांच्या कोचिंग क्लासेसवरती धाड टाकली त्यावेळी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि मोबाईलमध्ये आमचं गेसिंग्स कधी चुकत नाही. तिला केमिस्ट्री या विषयाचे क्लासेस घेत घेत हळूहळू फिजिक्स, केमिस्ट्री याच्या माध्यमातून RCC कोचिंग, RCC म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस नाव आज लाखो तरुणांच्या 12वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तोंडावरती आहे. इथं स्वतः पालक जाऊन ॲडमिशन्स घेत होते, कारण इथं भविष्य घडतंय असा पालकांचा विश्वास होता. पण आज मित्रांनो, नीटचा पेपर ज्या दिवशी होता त्याच्या तब्बल 10 दिवस आधी मोटेगावकर सरांच्या मोबाईलमध्ये हा पेपर आलाच कसा, हा एक मोठा सखोल चौकशीचा भाग आहे. याचे धागेदोरे अजून कुठंपर्यंत पोहोचलेले आहेत याची चौकशी करणे बाकी आहे. आता सध्या सापडलेले मोटेगावकर सर यांना 9 दिवसाची CBI चौकशीसाठी